प्रत्येक विद्यार्थ्यांचं आपल्या क्लासेसमध्ये स्वागत आहे। आपण आज 10 एंट्री पाहणार आहोत। 11वी 12वी तसेच बीकॉम विद्यार्थ्यांसाठी ज्या जनरल एंट्रीज असतात त्या महत्त्वपूर्ण असतात आणि त्यामध्ये खूप सारे आपल्या चुका होते किंवा वेळेवेळेस कळत नाही, तर त्या चुका टाळण्यासाठी त्यासाठी एक उपाय असतो, ते म्हणजे प्रॅक्टिस करणं। आणि या व्हिडिओच्या माध्यमातून तुम्ही निश्चितच चांगल्या तऱ्हेने प्रॅक्टिस करू शकता। आणि कुठलाही बिझनेस असेल किंवा ट्रान्झॅक्शन करायचं असेल तर सगळ्यात पहिले आपल्याला एंट्री करावी लागते, ते म्हणजे आपली कॅपिटल आणण्याची। आणि कॅपिटलला जो नियम लागतो तो आहे पर्सनल अकाउंटचा। तर तसंच इथं या आपल्या उदाहरणामध्ये 1 जुलैला एक ट्रान्झॅक्शन झालेलं आहे आणि ते ट्रान्झॅक्शन आपल्याला काय सांगते की आपण कॅपिटल आणले बिझनेसमध्ये। मग कॅपिटल कशा पद्धतीचं आणलं, तर सगळ्यात पहिले आहे की स्टार्टेड बिझनेस विथ द कॅश 1 लाख रुपीज। म्हणजे ज्यावेळेस आम्ही बिझनेसची सुरुवात केली त्यावेळेस आम्ही कॅश आणली होती आणि कॅश आणली तर किती आणली, तर 1 लाख रुपये कॅश आणलं होतं। त्यानंतर स्टॉक ऑफ गुड होतं ते होतं 50,000चं आणि कॅम्प्युटर सुद्धा आणलं होतं ते म्हणजे 50,000चं। म्हणजे एकंदरीत आपण हा जो पूर्ण माल आहे तो कितीचा आणला, तर 2 लाख रुपयाचा आणलेला आहे। आणि सगळ्यात पहिली एंट्री आपल्याला हीच करायची आहे। तर बघा आता याची एंट्री काय करायचं, आता सगळ्यात पहिले कॅश आली, त्यानंतर स्टॉक ऑफ गुड्स आलं आणि कॅम्प्युटर आलं। तर हे काय झालं, समजा आपण याला रिअल अकाउंटचा नियम लावू। रिअल अकाउंटचा आपल्याला नियम सांगतो, डेबिट व्हॉट्स कम्स इन अँड क्रेडिट व्हॉट्स गोज आउट। तर जे काही आपल्या बिझनेसमध्ये येत आहे त्याला आपण काय करायचं आहे, डेबिट करायचं आहे। तर कॅश अकाउंट, स्टॉक ऑफ गुड्स अकाउंट, कॅम्प्युटर हे 1,50,000 50,000 करून आपण काय करणार आहोत, त्याला डेबिट करणार आहोत। आणि या सगळ्यांची 1,50,000 आणि 50,000ची टोटल करून आपण कॅपिटल अकाउंटच्या नावाने आपण डेबिट करणार आहोत। कॅपिटल अकाउंटला जो आपण नियम लागतो तो आहे पर्सनल अकाउंटचा आणि पर्सनल अकाउंटचा नियम आपल्याला काय सांगतो, डेबिट द रिसिव्हर अँड क्रेडिट द गिव्हर अशा पद्धतीचं सांगते। त्यामुळे हे दोन्ही एंट्री जे अशा पद्धतीने करणार आहे की समजा हे कॅश, त्यानंतर स्टॉक ऑफ गुड्स सोल्ड आणि हे कॅम्प्युटर याला आपण डेबिट करणार आहोत आणि कॅपिटलच्या नावाने आपण काय करणार आहोत, सगळं काही 2 लाख रुपये हे क्रेडिट करणार आहोत। तर अशा प्रकारे ही आपली पहिली एंट्री होते। दुसरी एंट्री कोणती आहे, तर डेट आहे 4 म्हणजे डेट आहे 4, त्यानंतर परचेस गुड्स फ्रॉम अ करीना ऑन द क्रेडिट। म्हणजेच आपण उधारीवर जे मालाची खरेदी केलेली आहे 10,000 रुपये अँड 5% ट्रेड डिस्काउंट सुद्धा आपण परचेस केल्यात आपल्याला मिळालेला आहे। म्हणजे एकंदरीत आपण खरेदी केली तर आपण पैसे दिलेले नाही, म्हणजे आपल्याकडे एक परचेस केले म्हणून परचेसच्या नावाने आपण एंट्री करणार आहोत इथे। आणि दिनांक आहे आपला 4। तर बघा परचेस अकाउंट डेबिटेड आणि आपल्याकडून कॅश गेलेलीच नाही आहे, त्यामुळे करीना अकाउंट आपण इथे क्रेडिट करणार आहोत। कशा पद्धतीनं, परचेसच्या नावाने लिहायची की परचेस अकाउंट डेबिटेड किती, तर 9,500। आता 9,500 का बरं येणार, कारण जेव्हा आपण 10,000चे 5% मायनस करतो म्हणजे 500 रुपये, तर किती राहतात 9,500 रुपये। आणि हे काय झालं, परचेस गुड्स फ्रॉम करीना, आपण उधारीवर मालाची खरेदी केलेली आहे आणि अशा प्रकारचा आपल्याला ट्रेड डिस्काउंट दिलेला आहे। 2 प्रकारचे डिस्काउंट असतात, त्यापैकी हा काय आहे ट्रेड डिस्काउंट। आणि ट्रेड डिस्काउंटची राशी जी आहे त्याची आपण एंट्री करत नाही, तर हा काय एक पॉईंट आपल्याला इथे कव्हर करायचा आहे किंवा एक नोट्स आपल्याला इथे लिहून द्यायची आहे की ट्रेड डिस्काउंटचं एंट्री आपण करणार नाही आहोत। डायरेक्ट हे 10,000 आहे त्यापैकी फक्त 9,500चीच आपण एंट्री करणार आहोत। आणि आपली जी एंट्री काय होणार आहे की परचेस अकाउंट डेबिटेड आणि करीना अकाउंट क्रेडिट त्यापैकी 5% हे मायनस करून, तर अशा प्रकारची आपली एंट्री होते। त्यानंतर आहे जवळपास आपण दिनांक 10ची आपण एंट्री बघू काय होते, तर सोल्ड गुड्स टू प्रियंका ₹20,000 ॲट 10% ट्रेड डिस्काउंट। आता सोल्ड गुड्स टू प्रियंका म्हणजे प्रियंकाला आपण काय केलं, मालाची विक्री केलेली आहे। त्यानंतर किती आहे रुपीज, तर 20,000 रुपीज ॲट 10% डिस्काउंट आणि डिस्काउंट सुद्धा दिलेला आहे। तर ज्यावेळेस प्रियंकाला दिलं म्हणजेच हे उधारीवर मालाची आपण खरेदी केलेली आहे, आपण लक्षात घेतलं पाहिजे। हे जे आहे आपलं अगदी उधारीवर मालाची खरेदी आहे आणि म्हणून इथं डेफिनेटली आपण प्रियंकाचं नाव लिहिणार। त्यानंतर प्रियंका अकाउंट आपण डेबिटेड करू आणि आपण विक्री केली त्यामुळे सेल्स अकाउंट आपण काय करणार आहोत, क्रेडिटेड करणार आहोत। आता इथे 20,000 आहे आणि 10% डिस्काउंट दिले। 20,000चे 10% हे आपले 2,000 होते आणि 20,000मधून ज्यावेळेस आपण 2,000 मायनस करतो तर काय करायचे, फक्त 18,000 करून त्याची एंट्री जी आहे ती आपल्याला करावी लागणार आहे। आणि त्यासोबतच म्हणजे याची जी हे आहे एंट्री आहे ती मी करून देते की प्रियंका अकाउंट आपण डेबिटेड करणार आहोत 18,000 आणि सेल्स अकाउंट आपण क्रेडिट करणार आहोत 18,000। तर आपण ही एक एंट्री करणार आहोत। आता मला सांगा आपण हे जे 2,000 आहे ते 2,000ची एंट्री का नाही करणार, तर इथे डबल सांगते, इथे पण ट्रेड डिस्काउंट होता आणि इथे सुद्धा काय ट्रेड डिस्काउंटच
आहे. तर अशा प्रकारे आपण 3 एंट्री बघितल्या. तुम्हाला कुठलाही क्वेश्चन असेल तर आपण कमेंट्स करून सांगू शकता. आम्ही म्हणजे अगदी तुमचे प्रत्येक प्रॉब्लेम सॉल्व्ह करण्यासाठी कुठल्याही प्रकारचा आपला क्वेश्चन असेल तुम्ही विचारू शकता. त्यानंतर आहे की पेड इंटू स्टेट बँक ऑफ इंडिया 50,000 रुपीज, म्हणजे एकंदरीत बँकेमध्ये 50,000 आपण काय केले आहे, जमा केलेले आहे. आता बँकेला आपण काय समजतो, एक व्यक्ती समजतो, त्यामुळे पर्सनल अकाउंट्स आपण तिथे रूल्स लावतो. आणि डेबिट द रिसिव्हर अँड क्रेडिट गिव्हर करून आता रिसिव्ह कोण करणार आहे, बँक. म्हणजे पेड इंटू बँक, तर बँक अकाउंट डेबिटेड आणि कॅश अकाउंट क्रेडिटेड अशा प्रकारची इथे जी एंट्री आहे ती एंट्री होते. आता इथे कशा प्रकारची एंट्री होते, तर समजा SBI असेल तर SBI अकाउंट डेबिटेड आणि कॅश अकाउंट क्रेडिटेड. आणि SBI ला किती 50,000, त्यानंतर कॅशला किती 50,000. तर अशा प्रकारे एंट्री जी आहे आपल्याला करायची आहे. त्यानंतर आहे दिनांक 15 आणि कुठला ट्रान्झॅक्शन झाला, तर गुड्स वर्थ 2,000 बाय द थेफ्ट. म्हणजे एकंदरीत काय आपला माल जो आहे तो 2,000चा काय गेला, चोरीला गेला. तर जसं आपल्याला तिसरा आपल्याला रूल्स सांगतो की नॉमिनल अकाउंटचा, आणि नॉमिनल अकाउंटचा रूल्स आपला हे सांगते की नुकसान जे काही झालं असेल त्याला आपण डेबिट करतो. म्हणजे आपले लॉसेस असेल, ठीक आहे, आणि लॉस आणि आपले एक्सपेन्सेस आणि लॉसेस आपण डेबिट करत असतो. त्यामुळे हे गुड्स वर्थमध्ये एक्सपेन्सेस आणि लॉसेस हे 2,000 रुपये आपल्याला डेबिटेड करायचं आहे. आणि कॅश अकाउंट आपलं किंवा मग गुड्स कॉस्ट आणि परचेस अकाउंट जे आहे ते आपण इथे क्रेडिट करणार आहोत, कारण पैसे आपले पहिलेच गेलेले आहे गुड्सच्या माध्यमातून. आणि इथे जी एंट्री आहे ते परचेस अकाउंटच्या नावाने काय करणार इथे, म्हणजे जे आपण खरेदी केलं होतं ते आपलं चोरीला गेलेलं आहे, म्हणून परचेस अकाउंट आपलं इथे क्रिएटेड होणार आहे. एकंदरीत गुड्स वर्थ 2,000 बाय थेफ्टची एंट्री काय होणार आहे ते आपण बघू. सगळ्यात पहिले इथं लॉस आहे, तर लॉस बाय थेफ्ट अकाउंट, आणि याला आपल्याला 2,000 रुपयांनी डेबिटेड करायचं आहे. आणि हे जे परचेस मधून गेलेलं आहे त्यामुळे हे परचेस अकाउंट जे आहे ते 2,000 आपण क्रेडिट करणार आहोत. तर अशा प्रकारे याची एंट्री जी आहे ते होते. त्यानंतर आपण पेड रेंट, म्हणजे पेड फॉर रेंट 4,000 रुपीज. आपण भाडं जे आहे ते भरलेलं आहे, आपल्याकडून कॅश गेलेली आहे. याला जो रूल्स लागतो तो आहे आपला गोल्डन रूल्स, ते म्हणजे नॉमिनल अकाउंटचा. आणि म्हणून रेंट अकाउंट डेबिटेड आणि कॅश अकाउंट क्रेडिटेड हे आपला इथे नियम लागतो. आणि 4,000ची आपल्याला एंट्री करायची आहे. कशा पद्धतीने एंट्री होते, तर रेंट अकाउंट इथं डेबिटेड करायचं आहे आणि कॅश अकाउंट इथे क्रेडिट करायचं आहे. त्यानंतर 20,000चं आपण जी आपली एंट्री आहे ती बघू की रिसिव्ह कॅश 75,000 फ्रॉम प्रियंका. एकंदरीत आपल्याकडे कॅश आलेली आहे म्हणून कॅश अकाउंट आपण काय करतो, डेबिट करतो. प्रियंका इन फुल सेटलमेंट ऑफ हर अकाउंट, म्हणजे एकंदरीत याचा जो संबंध आहे प्रियंकाचा, तर इथं आपल्याला दिसून येते पहिलं की इथं आहे बा म्हणून. हे बघा